नमस्कार. तर बघा आलेलो तो वावरात आणि चाललेलो तो वावरातले आपली जी मक्का आहे उन्हाची तिचे कंस फाटायचं. तर आता दिवस बघा मावतीलाच आलेला आहे आणि सगळेजण बसलो बघा आम्ही पाणी प्यायला, कारण आता घरी जायचा वेळ झालेली आहे. तर चाललेलं आहे आता सगळ्यांचं पाणी प्यायचं आणि पवन पण आले बघा वावरामध्ये. मक्का न्यायची होती तर इकडे बघा मक्काचे शेंडे पण थोडे तोडून ठेवले कारण जनावरांसाठी. तर आम्ही म्हणजे चांगल्या मोठ्या 2 कावळ्या चांगल्याशी हिरवेगार अशी मक्काची शेंडी तोडून ठेवले, कारण जनावरांना घरी गेल्यावर तशी पण मक्का आणावीच लागती. त्याच्यामुळं इथं थोडी हिरवी मक्का होती, म्हणजे आपली बरीच आहे इकडं. काही काही ठिकाणी आहे चांगली, काही थोडी वाळलेली आहे. चला उठा, चला घरी जायचं ना. जायचं का? मग आपल्याला आज खरं मूळ ओळख आहे. आता मूळ ओळख हा पाहिलं पण. पाहिलं पण मला काय व्यवस्थित दिसलं नाही का. आपण कंस हे करतो का? आता फोन आले का? हा शेंडे मोडे टायला तिथं हा का? जा तुम्ही फोन या ना. चला मग काय काय करे उघडायचीच का मग? ओळख आहे ना, मग आता नियोजन करायचं नाही. का पाहून काय आणलं मग उघडायला तुम्ही? काय आणलं? गवताची दुडके. गावतात धुडक्यान काय करणार? धुडकी म्हणजे हा मग तुम्ही मूळ हुडी हुडीणार आहे. होई तर आता काय त्यांचं लई चालू आहे हुडी तर. पवनला खायचं. पण लय रिस्क आहे बर का. हा ना. असून द्या आता खायचं म्हणल्यावर मग आता काय रिस्क घ्यावाच लागणार एक थोडीवर. अरे मी पाहून तरी कुठं आहे नेमकं. ह्या रायमुनीचं. या रामणीला ये. पवन जाय रे. तर चला बघू आता. कविता आणि ते शेणी तोडायला गेले तेव्हा त्यांनी बघितलेलं आहे. तर म्हणलं बघू तोपर्यंत आबा तिकडे चाललेले आहे, कारण आता आबाला मोळच उळवायचा आहे म्हणल्यावर मग काय दर्शिक तयारी तर करावीच लागणार आहे. बघू आता कुठं आहे पाहून. कुठं आहे हो मोळ मध्ये जाऊ का? दम्मने पवन पवन त्याला अजिबात हालचाल नाही करीत बरं का. पवन एकदम दम्मनी. पवन तुमच्यासारखं पण ठीक आहे का? अरे बापरे मला त्याला भीती वाटत हो. बघा रायमुनीला केवढा मोठा मोळ आहे आणि व्यवस्थित दिसत असं असेल म्हणा आता याच्यामध्ये. बघा अरे बा पवन लय मोठा आहे होतो. तर आता हे मूळ हुळवायचा आहे बरं का आबाला. बघा या फांदीला आहे रायमुनीच्या. चला आता बराच मोठा आहे बरं का देऊ. दम्मन दम्मन चला दम्मन चला मक्कामध्ये. तिकडं शेंडे मोडायला तेव्हा पाहिलं असेल त्यांनी. तर चला आता आबा हुळवणार आहे आपल्यासाठी सगळ्यांना खायला मध. पाहिला लय मोठा आहे हो. बराच मोठा आहे बरं का. हा गण मोठा आहे बाई. आबा ना मक्काचे हे कंस फारटा म्हणा हँड ग्लोव्ह आणले होते ते घातलेच नाही. घातलेच नाही आपल्याला आता. काय करायचंय? आता तर मग. घालवले मोळ होळायला. अरे उद्या माश्या डसतीन हं. देव तर वाट राहिले, पण आता कसं आहे मग आता रिस्क घेतलीच म्हणल्यावर आता काय हा ना. घ्यायचीच म्हणल्यावर मत खायचं काय की नाही. मग खायचं लय खाल्ला नाही. हा ना. हा ना. मग कंस फाटायला आणले हँड ग्लोव्ह आता यासाठी वापरू राहिले. हे जे जवळ जवळ जाऊ ना हा डसच नाही. हा मग काय जाऊ द्या. तोंड बिंड चांगलं बांधून घ्या बरं का. हा ना. ही पण चालली काय मूळ उळायला. तोंड बिंड बांधून मला जायचंय मदत करू लागायला. मदत करायला आला. त्या माश्या उठल्या तिकडे लांब पळायला बसली. तर बघा चाललेलं आहे मोळ उडायला आणि पहिला चिमूचे नाही पप्पा बघा काय मला लय वाटत आहे. लय मी वाटत होतं तरी करायचं. तुमची हात पॅक झाली तुम्हाला मूळ उळता. मामा डसलं रे पहिलं. विळा कोणता घ्यायचा? विळा की अहो तुम्ही एवढी पॅक कशाला उभं राहिली? दशा वेळ लढायला चालली. एकच हात आहे कुठे पाहू. डसलं लय आग होत त्याला बघून ठेव. घेऊ. तर बघा चाललेले आहे शंभूचे पप्पा आता मोळ हुळायला आणि तर बघू काय करते काही नाही. हुळीते का मासे घेऊन वापस येते. काय करू आणू नको. लागलं खायचंय मूळ. करा करा खायचंय बोटवर करा. त्यांनी वापरत. पाहून तुझी पाठीची. चला आता पो आता पवनच्या मामाची मज्जा. मोकळा मामा पिंट्या. बापरे कविता मोळ पाय हो किती मोळ आहे बा. किती मोळ म्हणजे किती डेंजर ते. मला तर लय वाट राहिलं भेट राहिलं ते मासा पाहून. बघा नाही मोळ.
फोन गपची बसा. खाली करा. फोन गपची बसा ना. बाप काय हिंमत यांची मत बापरे, कविता हा म्हटलं हिंमत आहे. लय हिंमत आहे. अगं ते माशा पाय ना. ते मासे पाहिले का बाबा वा शप्पन टाळ्याच वाज आला. वा थांब, घाबरू नका. तरी फोन आणलात घ्या. पोळी घेऊन जा. तिकडे घे, तिकडे जाय तू. होय. जा तिकडे घेऊन. दमाने ना दमाने. दाखव घे. हा दाखवून देते. हा मी आणते जा तुम्ही. हा ही जा दमन थोडं आता हाता बितर लागन. हे ना कोरडा बहिणी. हो ना. हा चला. चला 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 मासे डसन. चला भाऊ मी चालले एक नंबर पळून. पळून खाली चाललं. तर बघा शंभूश पप्पाचा लय हिंमत आहे तुमच्या मध्ये. तर बघा इकडं मोळाची पोळी पण आणलेली आणि किती मध आहे तिला. तर आता या सगळेजण मध खायला. खाली करा ना. वाव लय मस्त आहे हो. कसा आहे कांदा? लय भारी आहे. अहो थांबा लागन. हे बस आता. बाई आता शिक बरं वाटत असेल का हो? लय गरम झालं. दम पडला असन. हा ना मग पडलाच नाही. दम पडला. पवन इकडं आपण पण एक बोट घ्या ना. यायला पवनला तर काय आवडत नाही का रे? खातो का? तुम्ही दम पडतो. थोडं खातो. गळत होती मतली. लय गरम. हा किती मस्त. किती मस्त मध्ये ओरिजिनल आहे ना. ओरिजिनल आहे ना. आपण ते दुकान मध्ये घेतो. ते तर नाही पण आहे. बाई, 2 मिनिटं जोडता येईल ना. आज वरती दुकान. वाव अरे बाप, लय गवळ आला इकडून. काय मस्त मध निघला पवन. लय जबरदस्त आहे भाऊ. हा बरंच निघला बरं. भरपूर निघला ना. हातानं काढे ना. नाही हातानं मम्मीच फोन येत होता. मम्मीला नंतर करेन. मध निघला भाऊ. तर बघा एका म्हणजे डब्यामध्ये किती मध निघला आणि अजून या काठीला पण आहे आणि तिकडे पवनच्या हातामध्ये पण आहे. जवळ पावशेर निघला असं. औषध निघला असं पाना किती जबरदस्त आहे. पावशेर असं. आणि मग चला घ्या मग काय. घ्या मग पवन. सगळं तुमच्याकडे तुला घ्या मग, ऐक नाही. नाही ना त्याच्यात त्याला आहे. हाय का? त्याच्यात आहे ना. त्याच्यात आहे. ते पवनच्या हातावर किती ताई वेळेचं खबर राहिलं का. मग आता मी कांदा तिकडे ठेवला. मग आता काय करावं, एकच नाही हा ना. खायला. पवन मामी द्या ना थोडा. धर घे. का? या सगळेजण मोळाचा मध खायला. तर एकच नंबर लागू राहिला. एक नंबर हे बाय. ताईचं पाहिलं काय चालू आहे हो. इकडे बाय, हे बाय. हा एक नंबर आहे. लय मस्त आहे. जबरदस्त. पवन हाताचा खाली चालला पार. काय कळालं? नाही पण कोणती गोष्ट असू, या मधापेक्षा गोड कोणतीच नाही हा. नाही हा? किती गोड असू, मग एकच नंबर आहे. इकडे पाहिलं शंभूश पप्पाचं डायरेक्ट बोट चुकून चालू काढलास त्याच्यामुळे काय आता आहे काही नाही. पोट बस खायला पाहिजे, ऐक नाही. हा ना. लेडीचा खाल्लाच नव्हता ना. लय दिवसापासून खाल्लंच नव्हता. फोटो घ्या ना. कविता आवर काय पटापटा. गळत हो तो खाल्ले. अजून घ्या बरं का तू. गळत म्हणलं लय. मग आता ते आम्ही लहानपणी ओळखतो. एका एका दिवसात 3-3, 4-4 मोळ ओळख. मासे राहिला काही नाही करता. चावल्या मग मोळ उडूस तर नाही चावलं ना. आता काय चावल. आपण त्या सगळे पॅक होतो. पवन पा आमचे लागलं. पवन याच्यातला घरे. दमानी खाय. घ्या पोटभर खा बर का. पोटभर. अरे लय मस्त खायला. पोटभर खा रे. याच मेन बनत ताई. मेन बनत आपण इथंच नेऊन घरी. तसंच नेऊ घरी. मेन बनत. हे जे खाऊन आणि त्यातलं उरण ना, त्याचं मेन बनत. मेन बनत ना.
तर बघा चाललेली मोळ पार्टी मस्तपैकी वावरामध्ये मधाची. आणि संध्याकाळचा टाइम आहे. तर आता घरी गेलो चहा नाही प्यायचं, एकच नंबर मध लागू राहिला खायला. आता चहा गोड लागेल का? चहाची गरजच नाही आता. चहाची गरजच नाही आता. बघा किती मस्त असं मध आहे. तर काय ओरिजिनल करायचं मध्ये याला? हा? दुसऱ्याला काय करायचं? दुकान चहाला आणि काय करते इतकं भारी लागू राहिलं. आज असं एकदम मस्त. मन सोक्त मत खायचा. मन तृप्त झाला आवाज बाय. काढलं सरजी भारी झालं. चला सोनपापडीला शंभूल त्यांना पण नेऊ. धर. कविताच म्हणणे आता बस झालं, बस करा आता. आज कर मग ना. काय आता बाद झाला. आता तुम्ही लय खाल्लं बरं का सगळ्यांनी. टुमटुम टेड्याव टुमटुम टेड्याव. मी का मामी आहे. नाही तर राहू दे मग हवारी म्हणून. पवन पवन व्यवस्थित बसा बर का. हा कॅरेजर बसन कवळी धरून ना. कोण व्यवस्थित बसा बर का. पाय ना. हा चला आता काय. हा आता आम्ही येतो ना तेवढी घेऊन. गाडी येणे व्हायची ना दम्मानी बर का. हा चला.